तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्माला माता जिजाऊंची पुण्य आहे की छत्रपती शिवराय जन्माला आले. मग आपल्याला संपत्ती कमावणं सोपं आहे. संतती जर पाहिजे असेल तर आधी आपल्याला आपलं तेवढं पुण्य ठेवावं लागेल. म्हणजे आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्यावे लागतील. आज आपल्या लेकरांना संस्कार कोणते तो? आपली लेकरं तोंडापुढे मोबाईल. आहा टमाटर बडे मजेदार, वाह टमाटर बडे मजेदार, आहा टमाटर, वा वा वा. हा या हे शिकवण आपण आपल्या लेकरांना देतो. अजून आपल्या लेकरांना शिकवण चिम टबाक डमडम. अजून आपल्या लेकरांना शिकवण कोणती आहे? आपाचा इशे लय हार्ड आहे. आपाकडं क्रेडिटचं, आपाचं घरात नाही, आपाचा बाहेर लई. आता याचं उलट करा, आपाचा बाहेर लई का? कारण आपाकडं क्रेडिटचं, ज्या दिवशी क्रेडिटचं कार्ड आपाकडून जाईल ना, आपा मनावर घेऊन नका बरं. हे तुमच्यासाठी, कारण तुमचा लाड तुमच्या क्रेडिट कार्डवरून नाही, तुमचा लाड तुमच्या कर्तृत्वावरून आहे. कारण त्यांचं कर्तृत्वच असं आहे. मी बाकीचं सांगत आहे की जी लोक बाकीच्या मागे लागतात ना, याच्या मागे लागत त्याच्या मागे लागत, तर आपाकडं क्रेडिटचं कार्ड आहे म्हणून आपाचा बाहेर लई. जोवर चरण गा तोवर म्हणते माता, तोवरी चरण गा तोवरी म्हणते माता. मानिती लहान थोरा देह सुखाची आकाशा, मानिती लहान थोरा देह सुखाचा. इंद्रिय मावळले आला बाकुल आजा, इंद्रिय मावळले आला बाबुला. कैसे प्रीत झाले हा देह नवी तुझा, कैसे वर झाले हा देह नवे दोजा. परियदे मदेलचा सोहंगो दोर बाळा, जोपर्यंत या समाजामध्ये काय काम आहे तोपर्यंत नाम आहे. जोपर्यंत आपलं काम लोकांना असते ना तोपर्यंत लोक आपल्याला विचारतात हाऊ आर यू, कसे आहात तुम्ही. एकदा काम झालं हू आर यू, कोण आहे तू, आम्ही तुला ओळखत नाही. म्हणजे कामाशी काम ठेवणारे लोक आता झालेले. कारण हे जग कसं आहे, ठन ठन के सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. इथं सगळा जो पैसा काळा बाजार आहे सगळा पैशाचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या काळामध्ये तुम्हाला आपल्याला जर आपली संतती आणि संपत्ती तर सर्व कमावतात, पण संतती सुख जर आपल्याला संसारामध्ये राहून पाहिजे असेल आपल्याला त्याने चांगले संस्कार सुद्धा द्यावे लागतील. म्हणून अशा प्रकारे आज प्रत्येकाला वाटत छत्रपती शिवरायांसारखं पोरग माझ्या पोटी जन्माला यावं, अहिल्यादेवी होळकरांसारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला यावी. कारण म्हणतात ना, नारी जातीनं जन्म घेतला अहिल्या होणार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार 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 ग. अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला यावं प्रत्येकाला वाटते. मासाहेब जिजाऊ सारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला असं वाटते. छत्रपती शिवरायांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावं प्रत्येकाला वाटतं, पण तसे संस्कार आपल्याला द्यायची आपल्याकडे तयारी नाही. कारण आजकाल आपण सर्वजण एका गोष्टीमध्ये गुंतून पडलेलो आहोत, ते म्हणजे कोणतं? मोबाईल बघा, टीव्ही बघा, त्याच्यासारखं वागा. आणि बघा मी नेहमी सांगते संस्कार वेस्टर्न कल्चरचे आणि लेकरं आपल्याला पाहिजेत आपल्या भारतीय संस्कृतीची. आपल्या लेकरांना म्हटलं ना काय, आपली लेकरं कशी चालतात, यो यो हाणी सिंगर मुझको थोडा राऊंड घुमा के अन्ना के जैसा चष्मा लगा के. संस्कार आपल्या लेकरांना आपण असे देतो ना, आपल्याला वाटतं माझ्या लेकरांना प्रभू श्रीरामासारखं व्हावं, माझ्या लेकरांना छत्रपती शिवरायांसारखं राहावं. बघा जसे संस्कार तसेच लेकरं सुद्धा घडणार. म्हणून मला म्हणतात आपुले हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. जो व्यक्ती आपल्या तशी दक्ष जागरूक आहे त्याची सगळी धन्यता कुणाला दिली? आई बाबांना दिलेली आहे. म्हणून आज आपण स्वाभिमानाने म्हणतो छत्रपती शिवरायांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला. छत्रपती शिवराय म्हणजे कोण? त्यांनी आपल्याला कोणती शिकवण दिली? छत्रपती शिवरायांनी आपल्याला सगळ्यात मोठी एक शिकवण दिली. कोणती?
आजकालचे आपले युवा मंडळ हे जास्त कोणत्या गोष्टीच्या मागे लागले? ब्रँडच्या. मोबाईल पाहिजे ब्रँड, ते EMI वर का असेना, पण मोबाईल पाहिजे ब्रँड, कपडे पाहिजेत ब्रँड, मग ते घरी रडू का मागून घेतलेले असणार, पण कपडे पाहिजेत, ड्रेस पाहिजे, गाडी पाहिजे ब्रँड. ते निघली ना कोणती आहे ती जास्त आवाज मध्ये फटर कोणती ती गाडी? यमा. म्हणजे काही असो आपल्याला सगळं काय पाहिजे? ब्रँड पाहिजे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला कोणती गोष्ट शिकवली की बाबा ब्रँडच्या मागे लागू नका. आपल्या कर्तृत्वाने आपल्या व्यक्तिमत्वाला एवढं ब्रँड बनवा की ब्रँड आपल्या मागे लागला पाहिजे की तुम्ही आमचा वस्तू वापरा. कारण आपण ब्रँडच्या मागे लागायचं नाही, स्वतःलाच आपण एक ब्रँड बनवून ठेवायचंय. कारण बघा छत्रपती शिवरायांचे कपडे कोणत्या ब्रँडचे होते? त्या ब्रँडला एकही नाव नाही, पण आज तो कपडा जरी घालून कुणी आलं तर आपण त्यांना मानाचा मुजरा करायला कमी पडत नाही. आणि छत्रपती शिवरायाची तलवार ही कोण्या ब्रँडची होती? पण तिचं नाव काढलं तर म्हणतात दुश्मन सुद्धा चलचल कापायचे की जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धारा, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कसे घुसती आरपार शिवरायाची तलवार, कसे घुसती आरपार शिवरायाची तलवार. जय भवानी बोलूनी उचलले हत्यार, कारुण्य गर्जना महादेव हर हर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सर्वांच्या हात वर करायचे आणि जेव्हा मी जय भवानी म्हणेल ना सर्वांनी मिळून म्हणायचंय जय शिवराय. सर्वांनी मिळून तिकडे युवा मंडळ हात वर. जय भवानी बोलूनी उचलले हत्यार, कारुण्य गर्जना महादेव हर हर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय भवानी बोलूनी उचलले हत्यार, कारुण्य गर्जना महादेव हर हर. शिर छाटून पाडेले जय हो. पप्पा तुझं नाव टाळी वाजा. जय हो. क्षत्रिय गुणावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार. अशा प्रकारे म्हणतात छत्रपती शिवरायांची जी तलवार होती ना ती सुद्धा एक ब्रँड होती. छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगितले की ब्रँडच्या मागे लागू नका, आपण स्वतःलाच एक ब्रँड बनवून टाकायचे. ते ब्रँड सगळे आपल्या मागे लागले पाहिजे. म्हणून कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार. अजून छत्रपती शिवरायांनी आपल्याला कोणती शिकवण दिली? सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे त्यांनी सांगितले की पराम या स्त्री प्रत्येक महिला जी आपल्याला दिसते ती सर्व आपण आपल्या आया बहिणीप्रमाणे मानायला पाहिजे. कारण छत्रपती शिवराय सुद्धा तेच करत होते. एक वेळची गोष्ट आहे, छत्रपती शिवरायांसमोर आपल्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्या समोर आली होती. तर तेव्हाची कथा म्हणतात काय, काळ्या राती तळपत होता तिच्या रूपाचा सोन, काळ्या
मुसलमानाची सून अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून पाहून तिला आई म्हणाला राजा तो शिलवान पाहून तिला आई म्हणाला राजा तो शिलवान हे आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान अजून छत्रपती शिवराय आपल्याला म्हणतात काय एकत्र मिळून राहायला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण विभक्त होणार जेव्हा जेव्हा आपल्या हिंदूच्या जाती जातीमध्ये फूट पडणार तेव्हा तेव्हा परकीय येऊन याचा फायदा घेणार म्हणून त्यांनी सांगितलंय की सर्व एकत्र यायचंय आणि शिवरायांनी सुद्धा तेच केले स्वराज्य स्थापनेसाठी सर्वात आधी त्यांनी केले स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केल्या एक हो जाती घेऊन भगवतो हाती घेऊन भगवतो हाती सुराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की अरे बाकीची इकडे या ना काय झालं तिकडं हिना कारण काय गडबड काय चला चला जागेर बाकीच्या काय झालं तिकडे काय झालं बारीक बारीक पोर अशा प्रकारे चांगले संस्कार दिले तरच आपली लेकरं चांगली सुद्धा घडणार आणि तेव्हाच चांगल्या मार्गावर खाली बाई. सर्वांनी एकदा भजन करायचंय विठोबा रकुमारी रोबार कुमारी रोबार कुमारी रोबार कुमारी रोबार कुमारी रोबार कुमारी रोबार कुमारी रोबार कुमारी